गेहीन मी जन्म याजसाठी देवा, गेहीन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। अनेक सायास न करी न धर्यास, होईन उदास सर्व भावे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। मोक्षामा घरी कामारिते दासी, मोक्षामा घरी कामारिते दासी। होय सांगू ऐशी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं। कलावज्ञ जीवोदरार्तावतारं, कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं। खलानेशवादापनोदारह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुल्या। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काहे कळा। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम। सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवामी सहितं नमामि। निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम, भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगोर नाम। असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा। मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या, गेहीन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवतचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे।
कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आम्हा घरी धन शब्दाचेच रत्ने शब्दाचे शस्त्र यत्न करू प्रत्यक्षात तुका म्हणे पहा शब्दचे हा देव अर्थात वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इराणी बाबा भारमाता असं ठणकावून जगाला सांगणारे स्वतःच्या संसारावरती गाडेवडा पूज्य ठेवून अहोरात्र तुमचं माझं कल्याण इच्छिणारे विश्वसंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवापुढे उभा राहून आपली इच्छा आवड मागणी सेवेचा अर्ज विविध पद्धतीने देवाबरोबर आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय संवाद करतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या श्री क्षेत्र मोहनाळ गावामध्ये गेली 42 वर्षापासून सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य प्रमाणातील अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन काकडा भजन प्रवचन जागर हरिपाठ आदी करून या सर्व कार्यक्रमामधील आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या आज्ञेनुसार सर्व आमच्या माता भगिनी सर्व पुरुष बांधव सर्व भजनी मंडळ सर्व टाळकरी मंडळी सर्व अन्नदाते सर्व देणगीदार आयोजक नियोजक संयोजन कमिटी या सर्वांच्याच वतीने आजच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. या सेवेच्या संबंधाने मला इथं येण्यासाठी आपल्या सर्वांचा निरोप आमच्या आदरणीय संदीपजी पंचाळ यांनी पोहोचत केला आणि त्या निमंत्रणाचा मी अत्यंत प्रेमाने आपल्या सर्वांचा स्वीकार करून इथं येण्याचा हा योग आहे आणि त्या निमित्ताने आजचा जो अभंग आहे तो आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवापुढे उभा राहून एक अलौकिक प्रतिज्ञा करतात. बघा मी बरोबर 11ला थांबेल एक एक वाक्य आपल्या लक्षात येईल असंच मी बोलेल. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर उभा राहून आपल्या सेवेचा अर्ज दाखल करतात. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये देवाबरोबर संवाद करतात. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आपली इच्छा देवाकडे प्रगट करतात. त्याचबरोबर आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा राहून एक प्रतिज्ञा करतात आणि त्याहीपेक्षा आणखी बारकाव्याचा विचार केला तर आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात. विठाला आता बघा जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सेवेचा अर्ज दाखल करतात. आजपर्यंत जी देवा मी सेवा केली ना त्या सेवेचा परिपाक म्हणजे तुझं दर्शन आहे आणि तुझं दर्शन झाल्यामुळे आता मात्र मी समाधानी आहे मी खुश आहे मी अजिबात टेन्शन फ्री आहे. मला कसल्याच प्रकारची चिंता नाही कारण चिंतामुक्त माझं जीवन तुझ्यामुळे झालंय. कारण अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. हे पांडुरंगा मी तुझं दर्शन याच्याकरता घेतलं कारण मला जगताचं मिथ्यत्व कळलं आणि तुझ्यातलं सत्यत्व कळलं. हे आज मला कळतंय कारण सत्य तू विठ्ठला गागा दाविला जगदाकार तू सत्य आहेस हे मला आज कळलं आणि त्याच्यामुळे सर्वसंगी विटाला
आता तू एकला आवडसी, आता तूच एकटा मला आवडलास. का तो एकला आवडसी? त्याचं कारण महाराज म्हणले, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एकदान शूरदाता. जगाच्या पाठीवरती मी अनेक देव पाहिले, पण अनेक देवामध्ये तुझे पाय समपाय कटी, उभा भिवरेचे तटी. तू एकमेव देव असा आहेस की तुझे पाय सम आहेत. नाहीतर कृता त्रेता द्वापार या सगळ्या युगाचा विचार केला ना देवा, त्रेतायुगामध्ये एक पाय पुढे आहे, एक पाय मागे आहे. द्वापार युगामध्ये 3 ठिकाणी तू वाकडा आहेस, पण या अवतारात मात्र समचरण दृष्टी आहेस. आणि म्हणून ते माझे हरी वृत्ती राहू. बरं का. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझी वृत्ती का तुझ्या पायी राहो, कारण जगात मी अनेक देव पाहिले. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोटे. बर का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जगात मी अनेक तीर्थ पाहिले, अनेक पाहिली पुराणे, दांडुळले दर्शने, पण ऐसा न देखे मी कोणी, दुजातीही त्रिभुवनी. त्रिभुवनात तुझ्यासारखा देवच मी कुठं पाहिला नाही. म्हणून महाराज म्हणले, देवा माझ्या जीवनात तुझ्याबरोबर संवाद करावा अशी माझी इच्छा झाली. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय देवाबरोबर संवाद करतात. आपण इथं होतो. आणखी सोपा भाव मी आपल्या पुढे मांडणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवा माझ्या आयुष्यात मी अनेक तीर्थ पाहिले, अनेक पर्यटन स्थळे पाहिले, अनेक देव पाहिले, पण आज मला कळलंय की तुझ्यासारखा देव भक्तांची वाट पाहणारा कुठं मला पाहायला मिळाला नाही. कारण वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळुता तडी होता वेळ. जगात मी अनेक देव पाहिले, पण तुझ्यासारखा देव मला कुठं दिसला नाही. मी अनेक तीर्थ पाहिले, पण तुझ्या तीर्थासारखं तीर्थ कुठं पाहायला मिळालं नाही. म्हणून आमचे गुरुवारी सुदाम बाबा म्हणायचे की बाप तीर्थ पंढरी, हे नो हे आजी कालीचे, आहे युगे 28चे, बाप तीर्थ पंढरी. पंढरपूर म्हणजे बाप तीर्थ आहे. बघा, जगाच्या पाठीवरती कुठेही जा, पण चंद्रभागेसारखं तीर्थ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. का? महाराज म्हणले, सकलही तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेला पाहिल्याबरोबर जगात जेवढे तीर्थ आहेत त्यांचं दर्शन का होतं? त्याचं कारण शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी, वंदिती चरण. महाराज म्हणले, जगात जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थाचं दर्शन चंद्रभागेत दर्शन केल्यानंतर, स्नान केल्यानंतर घडतंय. आता का घडतंय तुम्हाला सोपं सांगतो. चंद्रभागा हे नाव का पडलं त्याचं कारण असं आहे, वास्तविक ती चंद्रभागा नव्हती, ती भीमा आणि भामा, तुझ्या चरणीच्या गंगा. ती भीमा आणि भामा आहे. मग चंद्रभागा का झाली त्याचं कारण असं आहे, भगवान विष्णूच्या दरबारामध्ये एकदा चंद्राने दोष केला, आणि चंद्राने दोष केल्यामुळे भगवान विष्णूने चंद्राला शाप दिला, जा तुझ्या अंगाचा दाह होईल, तुझ्या अंगाचा दाह होईल. म्हटल्यानंतर त्या ठिकाणी चंद्र बेचैन झाला. तो म्हणला, देवा मला उशाप द्या, शाप दिलाय ना तुम्ही, आता उशाप द्या, माझा हा त्रास कमी झाला पाहिजे. भगवान विष्णूने सांगितलं, हे बघ चंद्रा, चिंता करू नकोस, हे लोखंडाचा तुकडा घे आणि ज्या पाण्यावरती हे लोखंडाचा तुकडा तरल त्या पाण्यात तू आंघोळ कर, तुझे सगळेच्या सगळे दोष निघून जातील. महाराज चंद्राने पहिल्यांदा तर गंगा गाठली, तो गंगेवरती गेला. गंगेत गेला, नेम असा होता लोखंडाचा तुकडा तरला तर आंघोळ करायची, पण तिथं काय लोखंडाचा तुकडा तरला नाही. मग तिथून तो अनेक तीर्थयात्रेला गेला, अनेक ठिकाणी गेला. नर्मदेला गेला, यमुनेत्रीला गेला, जमुनेत्रीला गेला, गोदावरीला गेला, सगळ्या तीर्थाला गेला.
गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदी कावेरी हे सगळं पाहून घ्या. या सगळ्या तीर्थाला गेला पण लोखंडाचा तुकडा काय कुठं तरला नाही. बेचैन झाला बिचारा. काय करावं, अंगाचा 10 तर शांत होत नाही. माझा 10 शांत झाला पाहिजे, पण देवाने मला उशाप दिलाय. हे लोखंडाचा तुकडा कुठंच तयार नाही, तरंगायला तयार नाही. चंद्र बेचैन झाला. पण कुणीतरी त्याला एक जणाने सांगितलं, अरे तू भीमा भामेला गेलता का? ते म्हणला आता ही भीमा भामा कुठून आणली बुवा? म्हणलं ही भीमा भामा मला माहीत नाही. अरे माहीत नाही कसं? भीमा भामेला जा, तुझं दुखणं राहून जाईल. ते म्हणला जगात सगळं पालतं घातलंय तिथं राहिलं नाही आणि भीमा भामेला गेल्यावर कसं राहील? मग बघा, दुखणाची माय वेडी असते. म्हाताऱ्या माणसाचे गुडघे जर दुखायला लागले ना, ते गुडघे कुठंच राहत नसतात कोण्या दवाखान्यात. म्हणून म्हाताऱ्यांनी लई पोरायला ताण द्यायचा नसतो. याचा अर्थ पोरायनी गुडघ्याकडे म्हाताऱ्याच्या ध्यान द्यायचं नाही असा अर्थ चुकीचा काढू नका. पोरायनी म्हाताऱ्याच्या गुडघ्याला झेंडूबाम आणून द्यायचा आठवड्यातून एकदा. पण ते गुडघे दुखत राहत नसतात, ते दुखतच असतात वयामानाने. कारण त्या गुडघ्याने फार अपार कष्ट केलेले आहे, शेतात काम केलेलं आहे, फार उद्योग केलेला आहे आणि म्हणून ते दुखतात. त्याच्यामुळे जास्त तकलीफ घ्यायची नाही. आता बघा, एखाद्या गुडघा दुखणाऱ्याला म्हणलं ना बाबा, नेकनूरला निंगूरच्या त्या बाजारात पिपळाच्या झाडाखाली एक पुडीत औषध देते आणि ती लावली की गुडघे दुखायचे राहतात. माणूस शितून कुलकर्णी काका नेकनूर शोधत येत आहे, पिपळाचं झाड कुठे आहे बघताय. तसं आमचं गाव लय पुण्यवान आहे महाराज. आमच्या गावात बंकट स्वामींचा जन्म आहे. आमच्या गावात मन्मथ स्वामी कपिलदाराचे, त्या मन्मथ स्वामींचा जन्म आमच्या गावातला आहे. बंकट स्वामींचा जन्म आमच्या गावातला आहे. म्हणजे शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय आमच्याच गावात जन्माला आहे महाराज, बरं का संदीपराव. आणि तुम्हाला सांगतो, वैकुंठवासी भीमसिंग महाराज भगवानगडकर आमच्याच गावचे जन्माले, नेकनूरचे. पखवाजाचे बाबुराव डवरी गुरुजी नाव ऐकून असाल तुम्ही, ते बाबुराव डवरी गुरुजी नेकनूरचे. नारायणगिरी महाराज सरलाबीट संस्थान, ज्यांच्या सप्त्याला 400 ट्रॅक्टर निस्ती नुकती वाढायला असते आणि 200 300 टँकर आमटी वाढायला असते. ते सप्ताह नारायणगिरी महाराज, संभाजीनगर जिल्हा, तिकडं ते नगर ते गंगापूर वैजापूर त्या साईडला जाऊन या. आणि तिथले महाराज नारायणगिरी महाराज आमच्याच गावचे होते. म्हणून नाही का आमच्यातल्या बाया इतकं गाणं खास म्हणतात की जाग्या जाग्याची महिमा गोकुळ अवतरले रामा, दारी तुळस हिरवी गार बघा स्वामीचा दरबार. म्हणू का सगळं मावशव गाणं? म्हणू का? द्या 100 चला. म्हणजे का फुकट आहे का? म्हणा. अर्थात पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. कुणीतरी सांगितलं जा बा भीमा भामेला. आता चंद्र म्हणला जातोय खरा मी, पण ही भीमा भामा नेमकी आहे कुठं? बरं, पत्ता सांगणारा बी असा हुशार पाहिजे महाराज. नाही तर एखाद्याला म्हणलं ना बुवा मला मोहनाळला जायचं आहे, कसं येऊ? हां, मग तुम्ही आष्टामोडला आलात ना, तिथून पुन्हा नळीगावकडे जा, त्या बंद पडलेल्या कारखान्याकडे जा, तिथून पुन्हा इकडं वळा, हिकून पुन्हा एक असा आडवा रस्ता लागन, पुन्हा त्याने इकडं वळा आणि हिकून पुन्हा लातूर तो नांदेड अहमदपूर हवे लागन, त्या हवेला चढा. हां, मग तिथून पुन्हा पुढे या, मग पुन्हा लातूर रोडला खाली उतरा आणि पुन्हा डाव्या हाताला वळा, पुन्हा उजव्या हाताला वळा, पुन्हा झाडं लागले, मग तुम्हाला ते मोहनाळ सुरूच झालं. इतकं सांगितल्यावर काय डोंबलं लक्षात ठेवावं का? आहे की नाही? असं नाही सांगावा. आष्टा मोडून डायरेक्ट हवेला चढा आणि मोहनाळ पाटीला खाली उतरा आणि लगेच गावात या. हे किती सोपा पत्ता आहे असं सांगावं. पण सांगणारे बी महाराज सुज्ञ पाहिजेत. काय काय असे नमुने असते तर भल ते नमुने आहेत काय काय महाराज. एक नमुना परवा हॉटेलमध्ये गेला आणि तो म्हणला गरम गरम कायले खायला? तो म्हणला गरम गरम भजे आहेत, त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला बर्फी आहे, त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला पोहे आहेत, त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला त्याच्यापेक्षा गरम आता पुरी भाजी आहे, त्याच्यापेक्षा गरम. तो म्हणला आता त्याच्यापेक्षा गरम म्हणले होते, हॉटेल काय मारोड्याचं नव्हतं ते, त्याच्यापेक्षा गरम म्हणले होते, त्याच्यापेक्षा गरम म्हणला चुलीतले कोळशे आहेत आता. ते मला आहेत कोळशे आणि चल दी मग प्लेटमध्ये. त्यांनी बी भरली प्लेट आणि ठेवली टेबलवर. घे. अहो ते इतका नमुना निघलं महाराज. त्यांनी बी काढली बिडी पिटविलं निघालं पुढे. आता हे का माणसं आहेत का काय महाराज? असे नमुने आहेत ना काय काय महाराज. त्यांच्या नादीनं लागलेलं बरं महाराज. इतके नमुने. आता पत्ता सांगणाऱ्याने व्यवस्थित सांगावं का नाही? व्यवस्थित सांगत नाही.
पण महाराजांनी सांगितलं बाबा जंबू या दीपा माझी बोला बोला पंढरपूर गाव धर्माचे सप्तदीपात म्हणले जंबू नावाचं काय आहे दीप आहे. बर म्हणले हां जंबूदीपात म्हणले जंबूदीपात पुन्हा 7 खंड आहेत आणि 7 खंडात पुन्हा आशिया खंड आहे आणि आशिया खंडात कितीतरी देश आहेत. आता सगळ्याचं जाऊ द्या मरू द्या पण त्या 7 खंडात अनेक देश आहेत पण अनेक देशामध्ये भारत नावाचा एक काय आहे देश आहे आणि त्या भारतामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात बोला बोला महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन दे तिथं गेले ऐकायला भेटतं म्हणून दाखविलं. असं ते पंढरपूर आहे. भीमा तरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी चार भुजा त्याशी बाईला 16,000 रे वास म्हणले असा तो परमात्मा आहे. बर आणि मग चंद्र महाराज पार पंढरपूरला आला आणि आल्यानंतर त्या भीमानी भामेमध्ये उतरला. पाहिलं तर तो म्हणला बापरे जगात मी सगळं पाहिलं पण तिथं माझा दोष निघून गेला नाही. आता इथं कसा दोष निघून जाईन बुवा पण म्हणलेत ना चला एवढं फिरलोत ना तर करू ना आंघोळ म्हणला आलो तितक्याला आमचं पण म्हणला नेम असा आहे लोखंडाचा तुकडा तरला तर उपयोग आहे. महाराज त्याने असा डोळे झाकूनच टाकला बा मला आता इथं कशाचा तरणार आहे. पुंडलिकाच्या समोर आला आणि म्हणून बघा महाराजांचं एक फार गोड प्रमाण आहे. तुम्ही सगळे पाठांतरावले गडी आहेत म्हणून मी एवढे प्रमाण सांगतोय. आडवाहे भीमा तारावया देहात्मा पहिलं थडी परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक आणि त्या पुंडलिकाच्या जवळ चंद्र आला आणि आल्यानंतर लोखंडाचा तुकडा पिशवीतला काढला आणि तो असा सोडून दिला. सोडल्याबरोबर लोखंडाचा तुकडा आहे ना तो बुडला नाही तो तरला महाराज. म्हणून पुंडलिकाच्या समोर जर पंढरपूरला कधी आंघोळीला तुम्ही गेले तर त्या दगडावरती असं लिहिलेलं आहे बघा लोहदंड तीर्थ. काय लिहिलंय लोहदंड तीर्थ म्हणजे लोखंडाचा तो दंड लोखंडाचा तुकडा तिथं तरला होता आणि लोखंडाचा तुकडा तरल्यामुळे चंद्राने तिथं स्नान केलं. चंद्र के दोष भागे म्हणून चंद्र भागे विठाला. म्हणले अशी चंद्रभागा आहे कारण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. जगात कुठंच म्हणले पंढरपूरच्या देवासारखा देव नाही. आमची बहिणाबाई लई सुंदर गाते. बहिणाबाई म्हणते श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीन मडविला. श्रीमंताचा बालाजी म्हणजे कोणता गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा तिरुमलवासा गोविंदा. बरं का म्हणले श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीन मडविला पण माझा ग पांडुरंग पाना फुलात राजी झाला. हाती प्रियावडे तुळशी बुका तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका
श्रीमस्तकी वंदितसे पंढरपुरते भीमा तटी सुंदर मनोहर गोमटी. एवढा जगदाने मागे तुळशीदळ पाने काही न लगे एक भावाची कारण देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा कारण देव भावाचा भुकेला. काही लागत नाही महाराज त्याला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला काही लागत नाही. अरे तुम्ही साधे असा या भादे असा नाही तर कसे असा देव अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देवस्वैरा 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 दिनाचा. देव काही पाहत नाही महाराज. तुम्हाला सांगू का रामायणामध्ये गोड प्रसंग येतो. ज्याला रामप्रभूला नदीच्या पलीकडे जायचं होतं म्हणजे शरयूच्या काठावर रामप्रभू होते आणि दुसऱ्या दिवशी पुढं जायचं होतं तर त्या नावाड्याचं महाराज तिथं प्रकरण आलेलं आहे. फार गोड प्रकरण आहे. 2 मिनिटात सांगून पुढे घेऊन जातो तुम्हाला. त्या नावाड्याला रामप्रभू आणि लखनजी म्हणतात की आता आपल्याला नावाड्याच्या शिवाय गत्यंतर नाही त्याला आवाज द्यावा लागेल. मग रामप्रभू म्हणतात मांगी नाव केवटवाना हे नावाड्या तुझे आम्हाला नाव पाहिजे. पण नावाडी काही उठत नाही. नावाडी शांत आहे आणि नावाडी त्याच्या मस्तीत आहे भजनात आहे. कारण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्त आहेत ना स्वतःच्या इच्छेनुसार वागत असतात. शक्ति में क्या मस्ती होते है बातें पहलवान को पूछो और भक्ति में क्या मस्ती होते है बातें हमारे भगवान बाबा को पूछो. भक्तीत काही सामर्थ्य असतं महाराज. भक्तीतलं प्रचंड सामर्थ्य. आमचे भगवान बाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचित होते. तुम्ही मर्दा हो निदान मंडपात बसून तरी वाचित जा. हो बाबा आमचे आजोबा म्हणायचे भगवान बाबा जर गावात आपले आले तर घोड्यावरती उभा राहायचे घोड्यावर आणि घोड्यावर उभा राहून लोकांना नमस्कार करायचे. नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी येतो आता पुढच्या वर्षी असं म्हणायचे. आता म्हातारं नातवाच्या मोटरसायकलवर बसते आणि त्याच्या पोटाला मिठी मारते म्हणते भाड्या दमान जाऊन दे बघ पडन पिडन. हो भगवान बाबा घोड्यावरती उभं राहायचे. काय सामर्थ्य आहे महाराज. बैसोनी पाण्यावरी वाचेली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा आरती भगवान बाबा. सामर्थ्य उगवल्या तुळशी जेते रक्त सांडेले तेथे धावोनिया आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. काय किती महाराज वर्णन आहे आरतीमध्ये. पहा ना तुम्ही. दिशे शांतीची शोभा म्हणजे भगवान बाबा संत आहेत भगवान बाबा श्रीमंत आहेत आणि भगवान बाबा शांत आहेत महाराज. संत श्रीमंत आणि शांत हे भक्तीचेच प्राप्त होत असते. म्हणून भक्ती करणारालाच भक्तीचं महत्त्व माहीत असतं. कारण भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती आणि काशी. इतरांना काय माहिती नाही. वंद्या विजानाती गुरुम प्रसव वेदनात. आई जी झाली नाही तिला प्रसूती कालाच्या वेदना कळणार नाहीत. जी आई झाली ना तिलाच ते दुःख माहीत असतं. तसं भक्त जो झालाच नाही त्या भक्ताला ज्या अभक्ताला भक्ताचा महिमा काय करणार आहे. तू का म्हणे अंगी व्हावे ते तरी महिमान येईल
महाराज हे सगळे. हो एवढे हरिपाठात बिवड्या हाणल्यात, इतक्या उड्या हाणतेत तरी कोमेजलेत का चेहरे? कसे आहेत टवटवीत अजून? काय खातात रे? गुरुजीचा मारण काय म्हणावं दुसरा मला. क्या खाते हो आप? त्या कुंभकर्णाने ज्याला त्या गंधमादनाला असं दाबल्यावर ते गंधमादनाच्या अंगातून रक्ताच्या चिळकंड्या आल्या. ते कुंभकर्ण म्हणला क्या खाते हो आप? आपकी तो बहुत खुशबू आ रही है. काय खातो रे म्हणले. ते म्हणला मैं क्या भी खाऊ तेरे को क्या करणे काय. अरे काय करायचं म्हणलं तुला, मी काही खाईन. ते म्हणला नाही नाही काय खातो सांग. तू जर रामाचा म्हणला, तू जर रावणाचा म्हणला, मी तुला जीवदान देतो. तुलाही खास आहेस, मी तुला माझ्या जवळ ठेवतो. तुझा सुगंध कोणता परफ्यूम वापरलास? कसला परफ्यूम म्हणलाय? मैं तो क्या झाड की पत्ती खाता हूँ और मेरे प्रिय श्रीराम का गुण गाता हूँ. मी झाडाचा पाला खाणारा गडी आहे म्हणले, मला कसला परफ्यूम आलाय? आणि माझ्या देवाचं नाव घेतो श्रीराम जय जय राम. बस म्हणले त्याच्यातच ते म्हणला मग एकदा रावणाचं म्हण तुला जीवदान. ते गंधमादन मला मुसकाडीतच देईन म्हणला, तुझ्या टोलात टाकीन म्हणले. का? अरे एकदा रावणाचं म्हणून जगण्यात जो आनंद नाही तो रामाचं म्हणून मरण्यात आनंद आहे, ऐक नाही. त्याच्यामुळे तुझ्या जगण्याचं काही सोडून बसला. म्हणून आपण सगळ्यांनी आता हनुमानजी महाराज आपलं आराध्य दैवत आहे, बरोबर आहे. हे नवसाला पावणारा हनुमानजी आहे महाराज. हो आणि मग तुम्हाला सांगतो, या मंदिरात जा, तुपाचा दिवा लावा, हनुमानजीला म्हणावं हनुमानजी आम्ही काय अयोध्येला अजून गेलोच नाहीत बघा. आमची एक इच्छा आहे, आम्ही जेव्हा जातो तेव्हा जातो, पण तोपर्यंत तुम्ही आमचा देवाला काय करा, नमस्कार सांगा, जय सियाराम सांगा, कारण तुमचं देव लय ऐकतंय. मग तुम्ही काय करा, हात जोडा, हनुमानजीला एकच विनंती करा, ओ केशरी के लाल मेरा छोटा सा है काम. हनुमानजी माझं छोटं काम आहे. हो केशरी के लाल मेरा छोटा सा है काम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम. माझा जय सियाराम सांगा. हा बाबा उड्या मारीत मारीत कधी अयोध्येला जाईन आणि सांगेन, ए बाबा मोहनाळून आलोय, भक्तांनी तुला जय सियाराम सांगितला. शक्ति में क्या मस्ती होती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती होती है, बातें हमारे संतन को पूछो. ते नावाने असा भक्तीत दंग होता, मस्त छान पैकी भजन करत होता. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. ते असं देव आवाज देत आहेत, रामप्रभू म्हणतात, ए नावड्या. बघा जगाचा मालक आहे, पण जगाचा मालक आज कुणापुढं हात पसरतोय? ओ कुणापुढं 35 सभा येतात जगाच्या मालकाच्या? आपलं हे ओ किती मोठा माणूस असू द्या, 5 वर्षांनी कोयना पण सामान्याच्या भेटेल यावं लागतं, म्हणजे लागतंच महाराज. जाना था प्रभु को गंगा पार, केवट की ओ नाव खड़े, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पडे. एक दिवस देवाला सुद्धा भक्ताकडे काम पडतंय महाराज. आज बघा ना, जगाचा मालक आहे, पण नावाड्या पुढे म्हणतोय, मांगी नावन केवटवाना, कहू तुम्हार मर्म मैं जाना. देवा मी तुला नाव दिली असती, पण कहू तुम्हार मर्म मैं जाना. तुझ्या पायाचं मर्म मला माहित आहे. या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला होता तर शिळा होती, मनुष्य झाली. एवढं तुझ्या पायाचं सामर्थ्य. आणि पत्थर से तो लकडी बहुत नरम होती मेरे भगवान. अरे हे जर लाकडाला लागले ना तुझे पाय तर बायको प्रगट होईन. एक आहे घरी तीच लय डोकं दुखी होती, दुसरी झाली तर काय करू, नावही जाईन. आणि मग जर्शी काय कुक्कुटपालन काहीच व्यवसाय नाही, दोघी हानत्यांना मला देवा. म्हणून तू काय कर, मला अगोदर पाय धुवायला लाव. ते लक्ष्मणाला राग आला हे सगळं चालव. ते म्हणलं ए लईच वजनात यायला तू मारूनच टाकेन तुला. ते म्हणलं ए लक्ष्मणा जरा शिस्तीत घे, ही काय अयोध्या नाही, हे गंगेचा काठ आहे. दोलके हे चारो धरती में करे, धोला है गगन सारा. अरे हे माझं गाव, तुझं गाव नाही भाऊ, हे माझं आहे. तू वजनात यायचं नाही, इथं मी म्हणेल तसंच होतं. आणि मग ते म्हणला मारायचं आहे ना तुला, मार. लक्ष्मणा ऐक, तुझ्या मारण्यात माझे लई फायदे आहेत. पहिला फायदा देवाच्या समोर मरण, दुसरा फायदा शरवीच्या काठावर मरण, तिसरा फायदा
रघुकुलातल्या थोर पुरुषाकडून मरण. चौथा फायदा, मी मेल्यानंतर माझे बायका लेकरं रडत येतील, देवाला डोळ्याचं पाणी पुसावं लागेल माझ्या लेकरांच्या बायकांचं. पुढचा फायदा ऐक लक्ष्मणा, माझा 10वा हुस तर तुम्हाला इथंच थांबावं लागेल. जे अंत्यविधीला असतात त्यांना 10व्याला थांबावं लागतंय. ऐक माझा पुढचा फायदा, माझा गंगापूजन 13वा 16वा काय 14वा क्रियाकर्म हुस तर तुम्हाला इथून जाता येणार नाही. लक्ष्मणजींनी बाण असा मादी ठेवला आणि मला ये तो बहुत लंबा हिसाब लगा रहा है, 10 दिन तक खड़ा रहना पड़ेगा. बोले खड़ा तो रहना पड़ेगा, अब क्या करेगा, 11 बजे तक तो ये छोड़ने वाला नहीं बाबा, 11 वाजता तो थांबावंच लागन. अरे थांबावंच लागन. ते म्हणले पाय धुणं मग. ते म्हणला शिस्तीत घे, काम तुझंय, आता माझं काम नाही बटन दाबायचं, काम तुझंय म्हणून तू शिस्तीत घे. हां माझ्या हातात आहे कुणाचं बटन दाबायचं ती यायली तुम्हाला हळूहळू रेंज येईन थोड्या वेळापर्यंत बरं का. तू जरा मला लई वजन टाकू नको. बरं मग लक्ष्मणजी म्हणले काय तुझं काय म्हणणं आहे. अरे तुम्ही लई मोठं समजू नको स्वतःला, मी तुझ्या देवापेक्षा मोठा आहे. ते म्हणला अरे देव जगाचा मालक आहे. ते म्हणला काय सांगतो, तुझ्या देवापेक्षा मोठा आहे मी, आणि तुझं जे देव ज्याचं भजन करतो त्या महादेवापेक्षा बी मी मोठा आहे. आता हे लक्ष्मणजी म्हणले माझ्या देवापेक्षा तू मोठा कसं काय, तू तर सामान्य नावाडी. अरे म्हणले ऐक, राम प्रभू भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. तुझा देव कुणाचं भजन करतोय, महादेवाचं. आणि महादेवाने डोक्यावर कुणाला घेतलंय, ओ बोला कुणाला डोक्यावर घेतलंय, ओ बोला झोपला काय बचत गट, कुणाला डोक्यावर घेतलंय महादेवाने. अहो शिव की जटा में गंगा पधारे, शिव की जटा में गंगा पधारे, अजब रूप धारे शिवजी हमारे, हो तो दर्शन उनको जो मन से पुकारे, अजब रूप धारे शिवजी हमारे. म्हणले जी गंगा महादेवाने डोक्यावर घेतली ती गंगा मी 24 तास पायाने तुडवतो. मग पायाने तुडवणारा मोठा का डोक्यावर घेणारा मोठा. लक्ष्मणजी म्हणले हे जरा पुढचंच, हे जरा नमुनाच आहे, जरा हे काय साधा नमुना नाही. म्हणले भलतं डोकं लावायला. अहो काय काय लय नमुने असतात महाराज. हो मी एकदा 10वीच्या निरोप समारंभाला गेलो शाळेत, आणि निरोप समारंभ झालं, भाषण झालं, माझं कार्यक्रम संपला, मला गडबड होती पुढच्या कीर्तनाची. मी गाडीत बसायलो, गाडीत बसायच्या टायमाला एक पोरगं डब्बा खात होतं आणि त्या डब्यात पुरणाची पोळी होती. पाहता क्षणी ती पुरणाची पोळी आवडली, कारण एवढी लुसलुशीत केली होती. खरं म्हणजे काय काय मावशाचा हात आहे ना, देव म्हणजे ह्या मावशाच्या हाताला लईच चव देतो महाराज. बघा तुम्ही, कणिक तीच असते, गहू तेच असते, पाणी तेच असते, चूल तीच असते, तवा तेच असते, कणिक तिंबायची परात बी तीच असते, पण काय कायच्या चपात्या अशा फुगत्याता आणि काय काय करणाऱ्या फुगात्याता. बरं का, फार महाराज लीला कठीण आहे. काय काय मावशा अशा पाण्याला फोडणी देत्याता तर 1 नंबर आमटे करत्याता, तर काय काय मावशा म्हणजे डबेच्या डबे मशाला चव नाही कशाला. बरं का, फार आता आम्ही जेवलो कुलकर्णी काकांच्याकडे, इतकं जेवण सुंदर झालं बापरे. फॅन लावल्यानंतर तर आता काय जेवणाचा आनंद किती सांगावं तेच कळाना, एवढा आनंद महाराज फॅन लावल्यानंतर जेवणाचा आनंद. बरं वाढणाऱ्यांचा आग्रह बी इतका बापरे, घ्या ना बाबा चतकूर, फार गरम आहे घ्या, फार गरम आहे घ्या. आता फार गरम आहे घ्या, पण आम्हाला माहीत आमचं हे आता कसं काय पुढचं वातावरण आहे ती, आणि म्हणून तुम्हाला सांगतो जेवण इतकं सुंदर झालं, फार धन्यवाद. बरं का, स्वयंपाक त्या मावशीच्या हाताला, काकूच्या हाताला माझे देवाने चव, अन्नपूर्णाच आहे बुवा ती माऊली म्हणजे, फार सुंदर जेवण. बरं का, तुम्हाला सांगतो काही काही मावशा बघा, मी एका घरी गेलो, त्या भाजी मी असं फुरका मारला, ती भाजी जरा कडक झाली होती. ती मावशी म्हटली महाराजाला भाजी सहन झाली नाही वाटतं. महाराज किती आहेत रे तुम्ही. मी म्हटलं भाजीतून वाचलो होतं तिघं, नाही तर मग दोघंच आहेत बघा. आता एवढी कडक भाजी असते का कुठं, म्हातारे जरा कमी तिखट करायची ना, हे कसं खायचं हे असं तिखट जाळ. हो ना, मुंग्या निघल्या डोक्यातून. ती म्हणली तसं नाही बाबा, आमच्या घरच्यांच्या डोक्यातून मुंग्या, डोळ्यातून पाणी निघल्याशिवाय त्यांना जेवण झाल्यासारखं वाटत नाही. मला वाटलं तसंच तुझं असन. मी म्हटलं तसं कसं असन माझं, ऐक नाही. अर्थात ते पुरणाच्या पोळीचा डब्बा पाहिला, त्या पोराला म्हणलं पोरा एक घास दे ना, लई खास केली बघ पोळी तुझ्या माईने. ते म्हणलं महाराज मी घरी गेल्यावर दुसरी पोळी खाईन,
अख्खा डबा खाऊन टाका तुम्ही. मी म्हणलो नको रे बाबा तुझी आई खवळण. नाही नाही मला खा. मी घरी गेलो आईला दुसरी पोळी मागन. आणि मला आईने विचारलं ह्यातली कोणी खाल्ली तर काय टेन्शन घेता म्हणलं आईला सांगतो हानली कुत्र्यानी म्हणून तुम्ही खा. हे म्हणजे का साधेत का काय. अरे राम 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 हे लय खतरनाक आहेत महाराज. हो मी उगत नोकरी नाही सोडून दिली. मी प्राध्यापक होतो पण सोडून दिली नोकरी. आता कीर्तनच उरकानं तर कुठं नोकरी करावं तरी काय काय महाराज एका जन्मात. मी आपलं नोकरी पुढच्या जन्मात करू. आता कीर्तनाचा योग आहे ना तर मग एवढे कीर्तनच करून घेऊ. नोकरी काय पुन्हा करता येईल. नोकरीचं काय एवढं विशेष नाही. मी डॉक्टरेट आहे PhD आहे महाराज मी संभाजीनगर विद्यापीठाचा. म्हणलं पुन्हा करू नोकरी भविष्यात कधीतरी. आता नाही रे बाबा आता कीर्तन करून घेऊ छानपैकी. हो आणि मग तुम्हाला सांगतो ते लक्ष्मणजी म्हणले हे बघ तुला काय करायचं आहे कर आम्हाला पटकन घेऊन जा. मला तुम्हाला इथला भाव सांगायचा आहे. आणि ज्या वेळेला ते नावाडी उठलं आणि घरी चाललं त्याला विचारले घरी कुठे. ते म्हणलं ओ तुम्ही जरा माझ्या कपड्यावर जाऊ नका बरं का. माझे कपडे फाटकेत म्हणजे माझे विचार तुटकेत असं समजू नका. माझे कपडे फाटके आहेत पण मी विचाराने फार श्रीमंत आहे. कारण मी कुलकर्णी काकाच्या शेजारी राहतो त्याच्यामुळे माझे विचार फार चांगले आहेत. मी कपड्यावर जाऊ नका. माझ्या घरी म्हणजे देवाने सांगितलं आहे कोणतीही पूजा करताना एकट्याने करायची नाही. बायको सोबत पाहिजे. माझी बायको घेऊन येतो. लक्ष्मणजी म्हणले भैया एक घर जा रहा. म्हणले हो ना घर जा रहा. अरे बाबा ये औरत को बुलाएगा तब नहाएंगे कपडे पहनाएंगे तब खड़ा रहना पड़ेगा. बोले खड़ा तो रहना पड़ेगा. काय करावं म्हणले आता ते युस्त हे घरी पळतच गेलं. म्हणला ए अगं काय करतेस. आज जगाचा मालक आपल्याला पाय धुण्याचा आग्रह करतोय. ती तर महाराज नाचायच लागली आणि नाचता नाचता कधी रडायला लागली तिला कळलं नाही. तेव्हा म्हणला अगं का रडतेस. ज्याच्या स्वप्नात जो देव येत नाही तो आज आपल्याला पाय धुवायचा आग्रह करतोय चल. त्यावेळेला ती म्हणली अहो नसू दे आपल्या घरी सोन्याचं भांड नसू दे आपल्या घरी चांदीचं भांड नसू दे आपल्या घरी एखाद्या धातूचं भांड किमान आपल्या घरी लोखंडाचं तरी भांड पाहिजे होतं ना त्याचे पाय धुवायला. ते म्हणलं अगं नसू दे लोखंडाचं आता काय आपल्याला त्याचे पाय धुण्यासाठी. ती म्हणली फक्त आणि फक्त लाकडाची ती भाकरी करायची काठवट आहे. तो म्हणला अगं मग तर लई चांगलं झालं. लोखंडाचं असतं ना तर लोखंडाच्या पात्रात पाय धुतल्यानंतर देवाचं तीर्थ वाळलं असतं निघून गेलं असतं. पण आता ऐक लोखंडाची नाही लाकडाची आहे आणि लाकडाच्या काठवटीमध्ये ते लाकूड देवाच्या पायाचं पाणी वसून घेईल आणि किमान महिनाभर तरी भाकरीतून आपल्याला देवाच्या पायाचं तीर्थ भेटन. एवढं ते डोकं लावित होतं महाराज. जुन्या काळात भाकरी करायला काय असायची आजी काठवटी असायच्या होत्या का नाही काठवटी. आता काठवटी नाहीत आता काय येतात पराती बरं का. बघा तुम्ही पहिल्या काठवटी असायच्या आणि मग ह्या आज्या काय करायच्या काठवटीला काय असायचे दोन कानं असायचे आणि त्या कानावरती ह्या पायाने असं दाबायच्या आणि ती कणिक तिंबायच्या. आता काठवट नाही आता परात आहे. त्या परातीला नाही कानाचा मेळ आणि मग ह्या काय करतात त्या परात दाबित्यात. पण कशाने दाबित्यात मी कशाला सांगू तुम्हीच सांगा बरं. ह्या त्यांचा अंगठा आता कुठं कुठं हिंडून आलेला असतो गावात. ते काय कीर्तनात सांगू का मी ते बाथरूमला जाऊन आलेला असतो बिगर पाय धुता ती कणिक तिंबती. त्याच्यामुळे तर चपात्या टेस्टी लागतात आपल्याला. म्हणून जुनं ते सोनं असं म्हणतात बाबा. आणि मग ते पाणी कटोटा भरले वावय मग महाराज पाणी भरलं आणि ते देवाने पाय धुतला की असा खाली ठेवला. ते नावाडी म्हणला ए देवा तुला जरा डोकं कमी कर. अरे बाबा मी पाय काय धुतो तुझ्या पायाचं रजकन निघावे म्हणून धुतो. बरं म्हणले मग असा पाय आधार धर आणि मग दोन्ही धुतल्यावर मग मी तुला खाली ठेवायला सांगतो. लक्ष्मणजी म्हणले देव माझा पडला तर. ते म्हणलं तुझा देव बरा हिथंच पडायला लागला. बळीच्या दारात 3 पावलं भूमी मागण्यासाठी किती पाय उचलला होता त्यावेळेला नाही पडला तुझा देव आत्ताच पडणार का. बरं म्हणले मग देवा तुला जर पडण्याची भीती वाटत असली ना तू एक काम कर तू माझ्या डोक्यावर असा हात ठेव. बघा ते किती नमुना होतं. इतकं हुशार होतं नावाडी. फक्त कपड्यावर जाऊ नका एखाद्या माणसाच्या महाराज. ते दिसायला भोळे जरी असले ना तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी का. मग एक आपले वारकरी आले होते बघा इथं बसले निघून गेले महाराज. त्यांच्या अवस्थेवर जायचं नाही महाराज.
त्यांच्या व्यवस्थेवर जायचं नाही, त्यांच्या अवस्थेवर जायचं. साधूचं जीवन हे कृतीने कधी पाहायचं नसते, साधूचं जीवन हे वृत्तीने पाहायचं असतंय. विठाला तुम्हाला आणखी सोपा भाव सांगतो बघा. आणि मग त्यावेळेला त्या नावाड्याने सांगितलं, देवा तुला जर पडण्याची भीती वाटली ना, तू माझ्या डोक्यावर हात ठेव, म्हणजे तुला बी आधार मिळेल आणि मला सुद्धा आशीर्वाद मिळेल. एवढं ते डोकेबाज होतं. आणि मग देवाने नावाड्याच्या डोक्यावर असा हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. धन्य केवट म्हणले, अरे काय भाग्यवान आहेस तू, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम कही आवत नाही, जास्वांतराम शंकर काशी, एतत सबही समगती अविनाशी. ज्याच्या जन्मोजन्मी कधी स्वप्नात जात नाही असा तो परमात्मा फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमापायी, तुझ्या अंतःकरणातल्या भावापायी आणि तुझा भाव पाहून तो देव आज तू म्हणशील तसं वागतोय, तसं होतोय. बघा देव आहे ना, आपल्याकडे यावा असं वाटत असेल ना, आपण अगोदर कृतीने चांगले व्हा, आपलं अंतःकरण स्वच्छ करा, मग देव येवणी गोपाळ राहे. कारण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येवणी गोपाळ राहे तेथे. महाराज म्हणले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण केव्हा भरिला विठ्ठले, तर काम क्रोध केले घर रीते, तेव्हाच तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, नाही तर गळ्यात माळ. काय पुढे पोटात काळ. आमच्याकडं हा कोण म्हणलं, तुम्ही म्हणले. मी म्हणलो नाही, हे म्हणले डोक्यात ठेवणार, माझ्या मागं लागता ना तुम्ही बाबा, मी गरीब माणूस आहे एक तर, गळ्यात माळ. मला म्हणायचं आहे, अर्थात माळ नसली तरी चालते बघा, याचा अर्थ चुकीचा काढू नका, नाही तर चुकीचा अर्थ काढायला लोक लय हुशार आहेत. गळ्यातली माळ देव कधी कधी पाहणार नाही, पण तुमच्या अंतःकरणातला भाव पाहिल्याशिवाय राहणार नाही. तुमची अवस्था पाहतो, व्यवस्था पाहत नाही. आजच्या कीर्तनातलं एवढंच वाक्य डोक्यात ठेवा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. अहो या बाबाची अवस्था एवढी परफेक्ट आहे महाराज. एकदा आईसाहेबाला विचारलं हनुमंताने, ओ आईसाहेब तुम्ही भांगात शेंदूर का भरला, मेकअप केलाय तुम्ही, भांगात शेंदूर का भरला. आईसाहेब म्हणल्या, तुला काय करायचं आहे हनुमान, नाही का भरला शेंदूर सांगा. अरे हनुमान हे सौभाग्याचं लेण आहे, मग का भरलं सांगा ना, तुम्ही कुंकू लावलं नाही, शेंदूर का भरला. अरे हनुमान शेंदूर याच्याकरता भरला, शेंदूर भरल्याने मालकाचं आयुष्य वाढत असते, म्हणून मी शेंदूर भरला. या बाबांनी तेवढंच ऐकलं, मालकाचं आयुष्य वाढत असते. हा बाबा तिथून बाहेर आला शितेपासून आणि अख्ख्या अंगाला काय लावून टाकला त्याने, आणि म्हणून हनुमंताला आपण शेंदूर लावतो. ते म्हणलं मला नगरी उघडं ठेवू नका, शेंदूर लावा सगळा. इतका शेंदूर लावला. मास म्हणला माझ्या मालका, म्हणजे देवासाठी वेडा झालेला माणूस आहे महाराज. मग बघा तुम्ही, हनुमानजी सेवक आहेत का मालक आहेत पुरा, हो सेवक आहेत. आपल्याला मालक वाटते एक सेवक वाटते, होय काय वाटते, मालक वाटते एक सेवक, होय चौबदार काय वाटते, मालक का सेवक रे, काय वाटते सांगा ना. मालक. हा सेवक कुणालाच हो वाटत ना, मालकच वाटते नाही, कुणाचा, मालकिनीचा कुणाचा का होईना पण मालकच वाटते. सेवक कुणाला व्हावं वाटत नाही. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही सेवा करा, सेवेने माणूस एवढा मोठा होतो. अहो सेवा करणारा एवढी प्रॉपर्टी कुणाचीच नाही. आज ह्या माणसाने फक्त सेवा केली, आज एक नंबर देशातला जगातला प्रॉपर्टीवाला माणूस एक नंबर कोण असेल तर फक्त म्हणजे हनुमानजी आहेत वा माझ्या दृष्टीने. तलाठी काका बरं का, आता हे तुमच्याकडे येतो जरा, तुम्ही महसूल प्रमुख आहेत, सांगा तुम्ही महसूल विभागात ज्याची जेवढी प्रॉपर्टी तेवढा श्रीमंत आहे का नाही. मग हनुमंताची प्रॉपर्टी कान्याकोपऱ्यात आहे का कुठं, हनुमंताची जागा कुठे आहे. मेन ठिकाणी ना, मेन ठिकाणचा प्लॉट कुणाच्या नावचा आहे, ओ बोला कुणाच्या नावचा आहे, मारुतीचा आहे की नाही. मारुती पाटलाचा वाडा कुठे आहे, मेन ठिकाणीच मारुती पाटलाचा वाडा आहे महाराज. काय नंबर 1 वाडा तयार केलाय मोहनाळनी, आहे की नाही एक नंबर महाराज. आणि जगात बी कुठं बी जा महाराज, मारुतीच्या मंदिरात बसले लोकांचं वजन वेगळंच असतंय. हो ते म्हणजे असे वजनात असते.
का त्यांची जमीन महाग असते महाराज. आणि मग बघा सेवा करणाऱ्याची प्रॉपर्टी किती आहे. सेवेकऱ्याचं नाव एवढं मोठं आहे. अहो सेवेकऱ्याचं मंदिर नाही असं गाव आणि वस्ती सापडणार नाही. आणि मालकाचं क्वचित कुठं तरी मंदिर आहे. रामाचं मंदिर कुठे आहे इथं तुमच्या भागात? चाकूरला हाय, चाकूरला आहे हा, नळेगावला. म्हणजे असं बघा. पण हनुमंताचं असं दूर दूर आहे का? इथून निघलं की पुढं कुठं तरी हनुमंताचं मंदिर असणारच आहे. सेवा करणारा दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण. आणि मग तुम्हाला सांगतो सेवा एवढी महत्वाची आहे म्हणून राम रायाच्या सेवका, 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 राम रायाच्या सेवका. शरणालो म्हणे तुका, शरणालो म्हणे तुका, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. आणि तुका दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. अर्थात रामरायाच्या सेवका हा सेवक आहे महाराज. आणि म्हणून देव सेवेचा भुकेलाय, देव भावाचा भुकेलाय. जगद्गुरु तुकोबाराय देवासाठी वेडे झालेले आहेत महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. अरे म्हणा चल ना पंढरपूरला. मन म्हणलं महाराज मला यायचं नाही. महाराज म्हणले मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. विठोबाचेच पायी का बरं महाराजांनी म्हणावं? महाराज म्हणले तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे. बरोबर आहे ना? महाराज म्हणले तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. बरं का? तुम्ही जोर लावून म्हणा. माझं जेवण जास्त आलं त्यामुळे मी उंच म्हणू शकत नाही. बरं का? तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप. विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप. तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. भागलेला सीन गेला अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भागलेला सीन गेला अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. अहो कितीतरी प्रमाण आहेत. महाराज म्हणले आम्ही नवजू तया वाटा नाचू पंढरी चोहटा. बस देवा आमच्या जीवनात आहे ना आम्ही ठरवलं एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि म्हणून देवा ए मना मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. महाराज म्हणले का विठोबाचे पायी? मन म्हणलं का विठोबाचे पायी? महाराज म्हणले एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती.
आता एक म्हणूनच महाराज म्हणले तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने कारण पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या मागील परिहार पुढे नाही सीन झालिया दर्शन बर का देवा मी तुला का पाहतो त्याचं कारण तुला पाहिल्याबरोबर मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळाच एकच एकाला का बरं किंमत आहे एवढी तुम्हाला मी सोपं सांगतो इकडे बघा सगळेजण एक माणूस अमेरिकेला चालला बरं का संदीप भाऊ अमेरिकेला चालला तर जात असताना तो पोरीला म्हणला कारण बापाचं पोरीवर जास्त प्रेम असते ते म्हणला दीदी तुला अमेरिकेहून काय आणू बेटा ती म्हणली बाबा माझी लई दिवसाची इच्छा आहे बघा घागरा आणायची तुम्ही आणतान का हो म्हणले घागरा आणतो तुला पोरा तुला काय आणू अर्ध्या कीर्तनात झोपेतून उठून आलास तुला काय आणू ते म्हणला बाबा मला आयफोन आणा बरं आई तुला काय आणू ग आई म्हणली बाळा माझी लई दिवसापासून इच्छा आहे बघ पैठणी घालायची मला पैठणी घेऊन ये बरं तुला आई पैठणी आणतो बायकोला म्हणला बायको तुला काय आणू ग ती म्हणली थांबा मी चिठ्ठी लिहून देते हे चिठ्ठी लिहून देते म्हणला की हे आता घालच भरावा आता काय कायची यादी देईन म्हणला हे देव जाणे कारण चिठ्ठीची यायली म्हणला आणि मग तिने दिलेली चिठ्ठी ह्याने उघडून बघावं ना ते टेन्शनमध्ये आला चिठ्ठीत आता लई मोठा असणार आहे अमेरिकेला चाललो आहे म्हणलं ठेवली खिशात त्याने आणि डायरेक्ट महाराज पटकीने गेला अमेरिकेत एरवी 18 तास लागते तर आपल्या देशातून तिथं जायला विमानाने पण कीर्तनात लगेच जात असते आणि ते असं पोहोचला की पहिल्यांदा पोरीचा घागरा घेतला बाकी त्याचं काय काम होतं ते केलं त्याने पुन्हा पोराचा आयफोन घेतला आणि आईचा त्या ध्यानात आलं त्याचा आईचा मेसेज हां म्हणलं आईला पैठणी लई आवडली माझ्या बस आईची पैठणी घेतो पण तिथं काय आईची पैठणी त्याला सापडली नाही कारण तिथं सगळ्या भरमुडेवाल्याच मावश्या होत्या त्याच्यामुळे पैठणी काय सापडली नाही आणि मग मला आता जाऊ द्या पैठणला गेल्यावर पुन्हा पैठणला पैठणी आणीन मग त्याने बायकोने दिलेली चिठ्ठी उघडली मला आता हिचं काय द्यावर आहे बघू म्हणला आणि त्याने अशी चिठ्ठी उघडली तर उघडल्याबरोबर चिठ्ठीत काहीच लिहिलेलं नव्हतं महाराज चिठ्ठीत फक्त एकाचा आकडा लिहिलता एक काय लिहिलतं एक तो म्हणला काय बायको असं वा काय देवानी जोड देवा पण असली इडी आता काय नेवा काय म्हणला एकाचा आकडा म्हणजे काय नेऊ काय म्हणला हिला ही निस्तीच म्हणती लातूरून काय आणत नाहीत लातूरून काय आणत नाही चाकरून काय आणत नाहीत काय आणत नाही आता आणतो म्हणलंय तर एकाचा आकडा लिहिलाय काय नेवा काय म्हणला हिला जाऊ द्या म्हणला मरू द्या हिचं तसंच ठेवू म्हणला बघू गावाकडे गेल्या चिठ्ठी तशीच खिशात ठेवली आणि पटकीने आला तो मोहनाळमध्ये महाराज आल्याबरोबर दिदीचा त्याने घागरा दिला पोराचा आयफोन दिला आणि ते म्हणला अगं आई तुझी पैठणी काय तिथं भेटली नाही बा तिथं सगळ्या भरमुड्यावाल्यात मावश्या होत्या मग मी तुला काय करेन आता पैठणला जाणार आहे पुढच्या आठवड्यात तिथून पैठणी आणीन आणि बायकोला म्हणला तू पटकनी बेडरूममध्ये तुझ्याकडं माझं काम आहे ती धावत पळतच गेली वा काय काम असेल मालकाचं ती म्हणला तू काय पागल बिगल आहे का ग जरा मी तुला काय म्हणलं होतं अमेरिकेहून तुला काय आणू मला लिहून द्यायची म्हणजे मी काय आणू विचारलं तर तुम्हाला चिठ्ठी लिहून दिलं हो ना मग दिलता लिहून आणि ती म्हणला चिठ्ठी लिहून दिलंस आणि काय लिहिलंस फक्त एकाचा आकडा लिहिलताच बा त्याच्यावर एक ती म्हणल्यावर टेन्शन कशाला घेता मला जे आणायचं होतं अमेरिकेहून ते मला मिळालंय तो म्हणला काय बाई का काय बा ही काय डोकेबाज ही अहो मी काहीच नाही आणला ग तुला अहो लोड घेऊ नका तुम्ही मला मी जे सांगितलं ना अमेरिकेहून तुम्हाला आणायला ते मला मिळालं तुम्हाला कळाला घातला घोटाळा ती काय म्हणली माहिती का अहो मी तुम्हाला असं सांगितलं होतं तुम्ही अमेरिकेला गेलात आणि अमेरिकेहून तुम्ही वापस येताना एकटे तुम्हाला कळलं ना हळूहळू 11 वाजूस तर मला काय म्हणायचं आहे ती एकटेची या कारण मला माहिती तुम्ही अमेरिकेला गेलात आणि तिकडून एखादी भरमुडेवाली सोबत घेऊन येतात म्हणून तुम्ही एकटेची या तो म्हणला लईच हुशार निघलीस ग तू ती म्हणली म्हणून तो तू सुतात चलवतोस ना नाही तर मला माहिती तू किती नमुना आहेस ती बरं का आणि मग तुम्हाला सांग म्हणजे इतकी एकाला किंमत आहे म्हणून महाराज म्हणले तो का म्हणे आम्हा जोगे किंवा म्हणा ते धाव घेई हरा हे विठोबाचे पायी विठोबा विठ्ठल नावात किती अक्षर आहेत पोरा हो इकडे बघा विठ्ठल नावात किती अक्षर आहेत ओनली 3 कोणते वि ठ ल जोरात बोला पोरा
खाली बसलेले बी हळूहळू म्हणा ना तुम्हाला काय झालं. हां जोरात रे, मला जमतं शिकवायला. आता बघा पोरा विठ्ठलाचा अर्थ सांगतो तुम्हाला. वि विधाता, ठ निळकंठ, ल लक्ष्मीकांत. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश्वर या तिघाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. आणखी सोपा सांगतो, स्थिती, उत्पत्ती आणि लय या तिन्हीचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. आणखी सोपा अर्थ सांगतो. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. किती शब्द सांगितले मी तुम्हाला? 3. कोणते? ज्ञान, शून्य, स्वीकार. बोला ज्ञान, शून्य, स्वीकार. जोरात बोला ज्ञान, शून्य, स्वीकार. आता बघा देवाचा अर्थ किती गोड आहे. जो देव, जो ईश्वर ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पिठे भावे चोका मिळा. महाराज म्हणले दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. म्हणून जगद्गुरु तुकोबारा देवाच्या समोर आले आणि आल्यानंतर महाराज देवाचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. मग महाराजांना देवाने विचारलं, महाराज अहो तुम्ही मागेही सेवा केली, आताही सेवा करता, भविष्यात तुमचा काय विचार आहे? महाराज म्हणले, देवा भविष्यात सुद्धा मी जन्म घेईन आणि जन्म घेऊन काय करेन? मी जन्म याच साठी देवा घेईन, मी जन्म याच साठी देवा. हा 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 आजी दिष्ट काढाकाड्या कीर्तन लईत नाचतोय ते उग
तुला माझ्यातर्फे 100 रुपये बुवा. कवा देऊ? नंतर देतो का आता देतो लगेच? म्हणजे तू नाही, मी देतो तुला. हे भारी नाचतोय राव. ताल काय खास आहे त्याचा. कोण्या गावचा आहे तू? हा, नळेगाव. नळेगाव. अरे यार, नंबर 1 आहे बघा, नंबर 1. हो ना, त्या नळेगावचा फोन आलता यार मला. बसलीच नाही तारीख, आपली भेट झाली असती. नळे, मी तुला 100 रुपये देणार, तू नंतर मला 200 वापस द्यायचे. काय भारी आहे आजी. याची दिष्ट काढा पुन्हा. लई खास नाचतोय गडी. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणले मी जन्म घेईन आणि तुझ्या चरणाची सेवा करीन. आता बघा, जन्म घेणं देवाच्या हातात आहे का महाराजांच्या हातात आहे, हा एक भाव. नंतर पाहू आपण. आणखी पुढचा भाव सांगतो. झालं आपलं कीर्तन, मी 10 मिनिटात थांबणार आहे, ऐका. महाराज म्हणले जन्म घेऊन तुझ्या चरणाची सेवा करणार. मग सेवा करणार म्हणजे नेमकं काय करणार? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. 3 पद्धतीची सेवा सांगितली, कायिक, वाचिक आणि मानसिक. सोपं सांगतो तुम्हाला. कायेने काय करणार, वाचेने काय करणार, मनाने काय करणार? महाराज म्हणले वाचेने हरिनाम कीर्तन, कायेने घालीन लोटांगण आणि मनाने संतांचे पूजन. कारण अज्ञान, अभिमान आणि पाप या 3 गोष्टी माणसाला अधोगतीला घेऊन जातात. म्हणून पाप जाण्यासाठी घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसेने आम्ही केले जपता हरी. महाराज म्हणले देवा मी तुझं नाव घेईल, हरिनाम कीर्तन, पण मी पूजन तुझं करणार नाही, तर संतांचे पूजन. आणि जर हे करताना अभिमान झालाच मला, तर घालील लोटांगण. महाराज म्हणले देवा मी काय करणार, तर अभिमान झाला तर घालील लोटांगण महाद्वारी. कारण आलिंगन घडे मोक्ष सायुधाचा जोडे. मी ऐसा संतांचा महिमा, मी तुझ्या दारात बघा संतांची पूजा करणार. आणि तुझं काय करणार, तर फक्त नाव घेणार. संतांची पूजा का? कारण तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. कारण संतांची सेवा ही देवाच्या सेवेपेक्षा उत्तम आहे. तुम्हाला सोपं सांगू का? संतांची सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करायची गरज पडत नाही. आणि तुम्ही जर देवाची सेवा केली तर संतांची स्वतंत्र तुम्हाला सेवा करावी लागते. देव म्हणतो की माझी पूजा चालू आहे, म्हणजे तुम्ही माझी पूजा करतात आणि दारात संत आहेत, तर तुम्ही माझी पूजा करू नका. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. तुम्ही संतांची पूजा करा. आणि तरी बी जर तुम्ही संत दारातच उभा केले तर तुम्ही मला मंत्रपुष्प वाहत नाहीत, तर मंत्रपुष्प देवाश्री येती दगड तैशेवरी. माझ्यावरती तुम्ही दगड हाणल्यासारखं मला वाटतंय. म्हणून तुम्ही संतांची सेवा करा. सोपं सांगू का मावशाओ? इकडं बघा, एका बाईला ताक पाहिजे होतं. ताक माहिती आहे तुम्हाला? ओ इकडं बघा, ताक माहिती आहे? माहीत आहे. एका बाईला ताक पाहिजे होतं आणि ती ताक आणण्यासाठी शेजारच्या घरी गेली. शेजारच्या घरी गेली तर ती एक नमुना दारातच होता तिचा. तो नमुना म्हणजे काय काय, आता लेकरं चांगले असते तर आता ह्या बिचाऱ्या ह्या सगळ्या मावश्या चांगल्या आहेत, आपल्या गावच्या सोडून द्या. पण काय काय गावच्या मावश्या अशा आळशी असतात, त्या लेकराला अजिबात नटवीत नाहीत. त्या लेकराचं म्हणजे गंगा यमुना नीट सरस्वतीतून समुद्राकडे, नाका 500 माशाचा घोस. तरी आई म्हणते बघ माझा सुभाषचंद्र बोस, तूच बघ म्हणायची, ते आम्हाला नकोच दाखवू. आंघोळ नाही घालीत महिनाभर आणि म्हणते बघ माझा गंगाधर, तूच बघ म्हणायचं, आम्हाला नको दाखवू. बरं तेवढे बी उभा गप बसत नाही ती. तेवढ्यात म्हणते राजा उभा राहिला आणि कुणी नाही पाहिला. बरं त्वाच एकटीने पाहिला म्हणायचं, 3 टाईम 5 जा. शेंबडा आम्हाला नको दाखीत जाऊ, तूच बघत जा. ती नमुना दारातच होता. आणि ती पोरग दारात, महाराज ती बाई मध्ये गेली आणि त्या पोराच्या आईला म्हणली मूर्ख आहेस का गं, पागल आहेस का, अक्कल मातीत गेली का गं तुझी? ती म्हणली अगं झालं काय ते तर सांग की, का शिव्या दिली सकाळी सकाळी? काल्याचं कीर्तन आहे आज गावात, आपल्या गावात समाधान महाराज शर्मा येणार आहेत उद्या, का शिव्या द्यायलीस? ती म्हणली अगं हे आपशकुनी दारात ठेवलंस, ह्याला जरा नीट सांभाळीत जा की, हे असलं काय सकाळी सकाळी ठेवलंस? ती म्हणली असं आहे का, बरं कुंकड आलतीस? काय नाही म्हणली, ताक न्यायचं होतं, ताक दी. बकेट भरून ताक होतं घरात. ती म्हणली ताकच झालं नाही, चल निघ. कळलं का तुम्हाला ह्यातलं?
ती म्हणली नीट ताकाचा टिपका नाही, आणि ती वापस चालली. आता वापस जाताना ती काय गप गेली असेल का महाराज? अहो ती इतका उद्धार करायला लागली. नाही म्हणली ताक, ताक नाही म्हणली, ताक नाही म्हणली, ताक नाही म्हणली. आजपर्यंत आमच्याच घरून नेत होती, आत्ता कुठं म्हशी आणल्या. आत्ता मी ताक मागितलं तर नाही म्हणली, नाही म्हणली, नाही म्हणली, नाही म्हणली, नाही म्हणली. तेवढ्यात एक बाई म्हणली, अगं सकाळी सकाळी कुणाला शेवी देतीस, कुठं गेलतीस, कुठं गेलती म्हणली होती. म्हणील का मी गंगूबाईच्या घरी ताक आणायला गेलते, असं म्हणलीच नाही ती. ती म्हणली गेलती की सकाळी सकाळी गंगेच्या घरावर ढेपसा ठेवायला. असं आहे का? ती म्हणली बरं. अगं आपल्या गावात तिच्यासारखी चांगली बाई नाही, कुणाच्या आद्यात नसती, मध्यात नसती. सप्त्याची पट्टी बी अगोदर आणून देते ती. हो मालकाला सांगते पट्टी देऊन या, काय काय मालकाला सांगतच नाहीत, पण ती चांगली. ती म्हणली अगं मला ताक नाही म्हण. ती म्हणली ताकाचं सोड, दुधाला ती नाही म्हणणार नाही, तू इथंच बस मी घेऊन येते. ती घ्यायला गेली तर ते नमुना दारातच होता. कोणता? बोला बोला कोणता? हां ती शेंबडा दारातच होता. आणि मग हिने काय केलं, गेल्याबरोबर त्याला उचललं, नीट बाथरूममध्ये असा प्रेशरने धुतला बरं का, स्वच्छ केला. आणि मग तिच्या कपाटातले याचे कपडे काढले, त्याला कपडे घातले, जरा मेकअप असा पुसला, असा छान नटविला, थोडा गन लावला, आणि झेलत झेलत त्याच्या आईकडे गेली. म्हणली पागल आहेस का गं, मूर्ख कुठली, तुला अक्कल आहे का थोडीफार? अगं म्हणली सकाळी सकाळी काय झालं तुला शिव्या द्यायला? ती म्हणली अगं शिव्या नाही, तुला फट केलं पाहिजे जळत्या लाकडाने. अगं झालं काय ते तर सांग की, काय झालं काय विचारती? बघ किती सुंदर लेकरू दिसतंय म्हणली हे. अगं नवसा सायसं करून लेकरं होत नाहीत, तुला देवाने दिलंय ते एवढी वेळ सांग त्याची. बघ कसं छान दिसायलंय, दर मला जायचंय. ती म्हणली बस जाचीन. कळलं का तुम्हाला? ती काय म्हणली, बस जाचीन, चहा पिऊन जा. ती म्हणली मी चहा पित नाही. म्हणली कॉफी पिऊन जा. हट कॉफीचं ना आपलं तर 36 आकडा आहे. म्हणली दूध पिऊन जा. आणि दी म्हणली मग कब्बर पटकीने. ती म्हणली हां सट शिकलं बघा. ते म्हणते सर्दी झाली ना बाबा मला, पण कब्बर दुधासाठी खरी झाली ना ती, बरं का. ती म्हणली हट कब्बर दूध असतंय का बाई तुला, तू माझी आवडती मैत्रिणी. एवढा ग्लासभर दूध आणलं बा तिने. ती म्हणली हितकं नको, मालकाचा डब्बा करायचा आहे, लातूरला जायचं आहे ड्युटीला त्यांना. ती म्हणली टेन्शन घेऊ नकोस, अख्खा स्वयंपाक तयार आहे माझा, डब्बा भरून घेऊन जा. ती म्हणली पण मी डब्बा आणला नाही ना. चिंता करू नकोस, मालकाने कालच चाकरून नवीन 4 तळे डबा आणला आहे, डबा भरून घेऊन जा. वाटलं तर आणून दे, नाही तर तुलाच राहू दे, बरं का. ती म्हणली नाही पण तुमची भाजी जरा लय तिखट असते ग, दुधाची बाटली भरून देते, मग काय अडचण आहे का? बरं. ती म्हणली आंबट वास कशाचा तो का घरात? हां गाय आहे, बकेट भरून ताक आहे, त्याची बी एक बाटली भरून देते. ती म्हणली नाही पण माझ्या मालकाला जेवताना चटणी, लोणचं, श्रीखंड, शेंगदाणे, पापड, हे सगळं, गाजर, काकडी, कांदा सगळं देते, चिंता करू नको. अशी पिशवीच भरली बाबा तिने. आणि पिशवी भरली निघाल्या बाईसाहेब. तर ती इडी हळद तिथंच बसली होती. कोणची? कळलं का तुम्हाला? ती पहिली तिथंच बसली होती. ती गेली तर महाराज ती तिथंच इडी रंबा बसली होती. ती म्हणली बघ तुला ताक नाही म्हणली आणि मला किती दिलंय भरून पिशवी. बघ कशाचा परिणाम झाला हे, फक्त मुलाला चांगलं म्हणल्याचा. बघा तुम्ही, तसं तुम्ही देवाला शिव्या दिल्या तरी चालतील, पण तुम्ही जर संतांना त्रास दिला ना, 6 त्या गोविंदा नाही त्याचे, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. अरे त्याची जर निंदा झाली ना तर देवाला सहन होत नाही, कारण देव महाराज संतांचा ऐकतो. तुम्हाला सोपं सांगू, देव संतांचा आदेश पाळतो, देव संतांचा शब्दही मोडीत नाही महाराज. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नागापूर नावाचं एक गाव आहे. त्या नागापूर गावामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा दरवर्षी जेवायला घरी जायचे, एका माळ्याच्या घरी. साळुंकी नावाचा एक माळी आहे त्या गावचा, आणि त्या माळ्याकडे जेवायला जायचे भगवान बाबा. आज भगवान बाबा येणार आहेत म्हणून अख्खं गाव सजवलं होतं, अख्खं घर सजवलं होतं, अख्खं भजनी मंडळ नटून फुटून होतं. माझा देव येणार आहे, माझे संत येणार आहेत म्हणून ते घर इतकं सजवलं होतं. रांगोळ्या काढल्या होत्या, घरावरती फुले रचले होते, गुड्या उभारल्या होत्या. बाबा येणार आहेत. मंदिरात भजनी मंडळ भजन करत होतं. कुणीतरी निरोप दिला, गावाच्या सीमेवरती भगवान बाबा आलेत. आणि लगेच महाराज भजनी मंडळ, कलशधारी महिला, सगळंच्या सगळं गाव भगवान बाबांना आणायला चाललं.
आणि तेवढ्यात महाराज ज्या घरी भगवान बाबा जेवायला थांबणार होते आणि ज्या घराने गावाला जेवण दिलं होतं ना त्या घरचं सुदामा नावाचं पोरगच वारलं महाराज. तेवढ्या गडबडीत ते पोरगं वारलं. पण जुन्या काळातले म्हातारे लई खतरनाक होते. जुन्या काळातले म्हाताऱ्याचा जोडा करकर वाजला म्हातारी थरथर करत होती महाराज. हो आता जोडा वाजायचा तर लांबच राहिला. गाडीचा हरणा तुटायचा पाळी आली तरी घाम येत नाही महाराज. हो हो. आणि ती जुन्या काळातलं म्हातारं महाराज निबर डक तसलं ते म्हणलं ए गेलेलं पोरगं वापस येणार नाही. एक आणे सुद्धा बाबा जीवन जाऊस तर रडायचं नाही. डोळ्यात कुणाच्या पाणी दिसलं खबरदार माझे इतकं वाईट नाही. गर असं लटलट का पाहिलं. आणि महाराज भजनी मंडळ चाललं होतं भगवान बाबाला आणायला. भजनी मंडळाचं जोरात भजन चालू होतं. भगवान बाबा जय भगवान बाबा बंकट स्वामी जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसिंग महाराज जय भगवान बाबा. भजनी मंडळाचं असं जोरात चालू होतं. आणि तेवढ्यात भगवान बाबा आले. राजबिंड व्यक्तिमत्व महाराज दिसायला अत्यंत सुंदर गोरे पान बरं का. आणि बाबा आले चित्र डोळ्यासमोर आणा. भगवान बाबांची पद्यपूजा झाली. आदर सत्कार सन्मान झाला. ज्या पलंगावरती समजा पलंगावरती बाबा बसले डोळ्यासमोर चित्र आणा. इकून बाबांच्या सोबत आलेली मंडळी आहेत. इकून काही प्रतिष्ठित गावातली आणि परिसरातली मंडळी आहेत. समाज असा पुढं बसलाय. भगवान बाबांनी प्रवचन केलं. म्हणले काय रे जेवायची तयारी. बस बाबा झाली जेवायची तयारी बसवा जेवायला. आणि मग लगेच सगळी लोक जेवायला बसले. बाबाला ताट असं केले डोळ्यासमोर चित्र आणा. चौरंग आहे त्याच्या शेजारी रांगोळ काढलेली आहे. त्याच्यात चौरंगावरती असा एकूण उद्बत्ती आहे एकूण निरंजने फुलाचा आरास केलेली असं साईडने बाबांना बसण्यासाठी मस्त आसन आहे. मस्त चांदीचा गडवा आहे. त्याच्यात महाराज तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे. असं डोळ्यासमोर चित्र आणा. समोर फुलपात्र आहे ते सगळं असं ठेवलेलं व्यवस्थित. बाबांचं पंचपक्वान्नाचं ताटही हे आलं. त्या ताटावरती महाराज मस्त असे पदार्थ ठेवले होते एक एक शेजानी. आणि ते ताट बाबा म्हणले बसायचं का रे जेवायला. बसा ना म्हणले बाबा आता तुमच्या आदेशाचीच वाट पाहते. करा म्हणले पुंडली. सगळे लोक जेवायला लागले. आणि भगवान बाबांनी असा घास मोडला आणि घास उचलणार तेवढ्यात भगवान बाबा म्हणले अरे तो छोटा सुदामा दिसत नाही. गेल्या वर्षी नाही का त्यांनी माझ्या ताटात पाणी सांडलं चपाती वाढायला आलं. आणि ते पोरगं कुठं आहे. ते पोरगं कुठं आहे म्हटल्यानंतर म्हाताऱ्याचं ध्यानात आलं. एकाने सुद्धा डोळ्यात पाणी आणायचं नाही. बाबांना जर सांगितलं तर बाबा उपवाशी जातील आपल्या घरातून. बाबा गेल्यानंतर पोराचं काय आहे ते बघू. महाराज एकाने सुद्धा सांगितलं नाही. बाबा ते म्हातारं म्हटलं बाबा पोरगं गावात खेळत असन तुमचं जेवण झालं मी जातो बघायला त्याला घेऊन येतो तुम्ही बसा जेवा. बाबा म्हणले नाही हो ते लईच गोड पोरग आहे त्याला घेऊन या नंतर मी जेवतो. ते बाकीच्यांना जीव द्या पण सुदामा आल्याशिवाय मी जेवत नाही महाराज. अहो सगळ्या घराने महाराज दम धरला पण जिचं ते लेकरू होतं ना तिला दमच निघला नाही. ती म्हणली बाबा आता मात्र सुदामा येणार नाही. सुदामा देवाच्या घरी गेला बाबा. तुम्ही होताना गावाच्या जवळ आलात ना त्याच वेळेला माझं लेकरू गेलंय बाबा. माझा सुदामा गेलाय. तुमचं आगमन होता क्षणी तो गेलाय बाबा. काय वाईट केलं तर मी देवाचं. तुमचं दर्शन तर घ्यायचं आम्ही ठरलं होतं ना. का बरं माझा सुदामा गेला असेल. बुकसाबुरकी रडायला लागली ती बाई. भगवान बाबा ताटावरती ताडकन उभा राहिले. आणि उभा राहिल्यानंतर म्हणले काय रे देवा या घराने काय चूक केली होती. आज मला जेवण दिलं होतं गावाला जेवण दिलंय एवढं सजवलं हे गाव. का तू अशी चूक केलीस. आणि तेवढ्यामध्ये महाराज बाबांना राग आला. होठ थरथर करू लागले. अंगावरती शहारे उभा राहिले. आणि भगवान बाबा विचारतात काय रे पोरगं कुठं आहे ते मला दाखवा. ज्या खोलीत ते पोरगं झाकून ठेवलं होतं ना त्या खोलीत भगवान बाबा गेले. आणि गेल्यानंतर महाराज त्या पोराच्या डोक्यावरती हात ठेवला. देवाला आदेश दिला. आणि त्या डोक्यावरून बाबांनी पोराचा असा हात फिरवला. आणि पोराला म्हणले ए सुदामा उठ तुझ्या हाताने मला जेवायचं आहे. अहो झोपेतून जसा पोरगा उठावा ना तसा ते सुदामा ताडकन उठला. आणि महाराज जेवायला बाबांच्या पंक्तीत आला. महाराज केवढं सामर्थ्य. अहो केवढा आदेश देव यांचं पाळतो महाराज. म्हणून नांदे तया घरी दैवत पंढरीचे. अरे संत समागमे एकादी हे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. महाराज
न सांगता तुम्हा कळू येते अंतर, देव संतांचा अंतकरण जाणतो. महाराज अहो असे जे संत आहेत तुम्ही राहणार कसे? म्हणले आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा. म्हणले आम्ही आनंदात निर्भयतेने राहणार. म्हणले कसल्याबद्दल सायास? म्हणले आणिक सायास न करी न धर्यास, होई न उदास सर्व भावे. आता भैरवीत झालं पाहिजे शेवटचं चरण. महाराज म्हणले अभंगाचा तुम्हाला अनुबंध चतुष्टय सांगतो. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अधिकारी विषय प्रयोजन याला म्हणायचं अनुबंध चतुष्टय. या अभंगातला अधिकारी काय, या अभंगातला विषय काय आणि या अभंगातलं फळ काय? मी तुम्हाला एक एक भाव सोपा सांगतो. या अभंगातला अधिकारी आहे की आनंदे निर्भर असो भलते ठाई, आणि कसायास न करी न धर्यास. म्हणजे तिसरं आणि चौथं चरण या अभंगातला अधिकारी. या अभंगातला विषय पहिलं आणि दुसरं चरण. गेहीन मी जन्म याजसाठी देवा, आणि हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हा झाला या अभंगातला विषय. आता या अभंगातलं फळ. तुका म्हणे मोक्ष देखील कळ, मोक्ष मागरी हे दासी, मोक्ष मागरी कामारी हे मागरी कामारी हे दासी, कामारी हे दासी. मोक्ष मागरी कामारी हे दासी, कामारी हे दासी, मोक्ष मागरी कामारी हे दासी. होय सांगू आईसी तुका म्हणे, होय सांगू आईसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. होय सांगू ऐसी तुका म्हणे, होय सांगू ऐसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. गाडीन लोटांगण महाद्वारी, गाडीन लोटांगण महाद्वारी, गाडीन लोटांगण लोटांगण घालीन लोटांगण महाद्वारी, घालीन लोटांगण महाद्वारी, महाद्वारी महाद्वारी. धन्यवाद.
घालीन लोटांगण महाद्वार लोटांगण महाद्वारी घालीन लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन करते पूजन हरिनाम कीर्तन करते महाराज म्हणले माझ्या जीवनात देवा तुला काहीच द्यायची गरज नाही, तुझा मोक्ष सुद्धा मला देऊ नकोस, कारण मोक्षामा घरी कामारे दाशी होय सांगू आईशी तुका म्हणे. दोनच शंका उत्पन्न केले होते, तेवढे एक मिनिटात सांगतो आणि थांबतो. ऐका, महाराज म्हणले घेईन मी जन्म. आता जन्म घेणं महाराजांच्या हातात आहे का देवाच्या हातात आहे? एक. आणि दुसरी गोष्ट, जन्म घेणं सुखरूप आहे का दुःखरूप आहे? दोन. या दोन गोष्टी सांगतो एका वाक्यात आणि थांबतो. ऐका, पहिली गोष्ट आहे जन्म घेणं महाराजांच्या हातात आहे का देवाच्या हातात आहे? आता बघा, महाराजच म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आगा कर्मी जे उरावे तैती सुख दुःखी फळावे, तैते भोगावया यावे देहा एका. कर्मानुसार जन्माची प्राप्ती महाराज तुम्ही आम्हाला सांगता, आणि तुम्हीच काय म्हणता घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता बघा, समजा उदाहरणार्थ आपल्याला जिल्हा कोणता आहे? मोहनाळला, लातूर. लातूरचे कलेक्टर आहेत, बरोबर आहे काका? लातूरच्या कलेक्टरच्या विशेष उपस्थितीने जर कीर्तनात आल्या, समजा लातूरच्या कलेक्टरची बायको आपल्या कीर्तनात आली आणि आल्यानंतर कीर्तन संपून त्या लातूरला ज्याला गेल्या, त्याला लातूरला गेल्यावर त्यांच्या दारात असा बोर्ड लिहिलेला असतो कलेक्टरच्या, परवानगीशिवाय आत येऊ नये. मग त्या कलेक्टरच्या बायकोने तो बोर्ड वाचून तिथंच थांबावं का मध्ये जावं? काय म्हणणं आहे तुमचं मावशाव सांगा. मी विचारलं नाही, कळलं तुम्हाला काही? कलेक्टरच्या दारात बोर्ड लिहिला आहे परवानगीशिवाय आत येऊ नये, आणि तो बोर्ड त्याच्या बायकोने वाचला कलेक्टरच्या. आता त्या बाईने तो बोर्ड वाचून बाहेर थांबावं का मध्ये जावं सांगा बरं? जाऊ द्या, तिचं मरू द्या तिकडं कलेक्टरीन बाईचं. समजा तुमच्या मालकाने कीर्तन संपून घरी जायच्या अगोदर तुमच्या दारात असा बोर्ड लिहिला परवानगीशिवाय आत येऊ नये, तुम्ही काय करता? हां, आताशी खरं बोलल्या, टप्पुसता दरवाजा मुडीन म्हणल्या. हां, हॉट तू अजून साप्तेची पट्टी दिली नाही आपलं हे. तू अजून कीर्तनाला आला नाही आणि मला म्हणतो दारात बोर्ड लिहितोय परवानगीशिवाय आत येऊ नये, तुलाच माझी परवानगी घ्यावं लागेल हो बाहेर. नाही की नाही? अगदी बरोबर आहे तुमचं. कलेक्टरच्या दारातला जो बोर्ड आहे ना, तो धर्मपत्नीला लागू पडत नाही. ती केव्हाही मध्ये जाऊ शकते आणि केव्हाही बाहेर येऊ शकते. तसं कर्मानुसार जन्माची प्राप्ती ही तुम्हाला आणि मला आहे. संत महात्म्यांना ते नेम लागू पडत नाही. संत महात्मे केव्हाही अवतार धारण करू शकतात. म्हणून महाराज म्हणले घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आता दुसरा भाग असा आहे, जन्म घेणं सुखरूप आहे का दुःखरूप आहे? अहो महाराजच काय म्हणतात अभंगात, काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यातसे. अर्थात महाराजच म्हणतात ना, विष्टालोप चोहीकडे
नाकी तोंडी कुर्मकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. महाराजच काय म्हणले की दुःख आहे, गर्भवासात काय आहे, दुःख आहे. आता बघा, तो गर्भदान संस्कार विषय हा स्वतंत्र आहे. बाळ पोटात असताना त्या बिचाऱ्या ताईने सकाळी उठल्या उठल्या जर हिरवेगार झाडं पाहिले तर बाळाचे डोळे स्वच्छ आणि सुंदर होतात असं शास्त्र आहे. पण बिचारी ती माझी ताई उठती पहाटे 10 वाजता आणि मग ती दवाखान्यातून जर जाऊन आली असली तर डॉक्टर म्हणते हलू नको, बोलू नको, चमचा उचलू नको, पळी उचलू नको, बुटकुलं उचलू नको, फुलपात्र उचलू नको, प्लेट उचलू नको, उलताना उचलू नको, पळी उचलू नको, वाटी उचलू नको. आणि मग ती पोरगी हलत नाही, बोलत नाही. सासूबाई म्हणते अगं नको नको नको, डॉक्टर म्हणलाय हलू नको, बस जाग्यावर बस. मग ती हलत नाही, बोलत नाही. आणि मग ते जन्माला आलेलं पोरगंसुद्धा हलत नाही आणि बोलत नाही. जिथं बसविलंय तिथंच बसतं आणि तिथंच बसतं. बघा ते तुम्हाला कळलं का? पुढचं कळलं? ते राडा कळला का पुढचा? डॉक्टरचं ऐकू नका असं मी म्हणणार नाही, पण किती डॉक्टरचं ऐकावं यालाही काहीतरी मर्यादा आहेत बरं का. तुम्हाला देवाने दिलेली ती शक्ती आहे, अतिही ऐकू नका. तुम्हाला सांगतो, आज आपल्या वारकरी संप्रदायात 9 वर्षाचा एक माऊली महाराज आहे, यूट्यूबला वगैरे पहा, त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे अख्खी. 9 वर्षाचा पोरगा आहे, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ. ओ काय चमत्कार आहे. आईला विचारलं ओ कसं काय आहे 9 वर्षाच्या? त्या म्हणल्या महाराज हे माऊली पोटात असताना अजान वृक्षाखाली 108 ज्ञानेश्वरीचे 9 महिन्यात पारायण केली, त्याचा परिणाम हा प्रसाद आहे म्हणले. काय सामर्थ्य. आणि म्हणून अत्यंत 9 महिने ते कालावधी पवित्र असणं महत्त्वाचं आहे. इतकं त्रास आहे गर्भाच्या त्या विषयात, मग तरी तुम्ही का म्हणता तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमाशी. आपण सगळे शेतकरी आहेत. तुम्हाला सांगतो, शेतकरी काय करतो, ज्वारीला दाणे भरतात बरोबर आहे, आणि ते दाणे पाखराने खाऊ नये म्हणून आपण शेतात काय करतो, बोला बोला, पाखरं राखायला जातो. आहे का तुमच्याकडे पद्धत? बरं, पाखरं राखायला जाणारे म्हणजे असे नमुने असते तर ते काय म्हणतात माहिती का, हा ग लोकाची ज्वारी खा ग, आणि आमच्या एरीव पाणी प्यायला जस काय सप्त्यातली पंगत उठतोय रानात बरं का. आणि ती अशी गोपन मारली आणि एका राजाच्या पोराने पाहिली. ते म्हणला बाबा मला सुद्धा अशी गोपन आणि गुंडा मारायचा आहे. आता राजाचं पोरगं काय आपल्यासारखे नदीचे गोटे नेन होते गुंडा म्हणून. 20-20 तोळ्याची सोनारला ऑर्डर दिली त्याने. ओ राजा बोले दल हले आणि महाराज बोले कोणीच नाही हले. हो ताकद आहे महाराज राजाची. हो आता आंबेजोगाईला राजाची सभा आहे परवा. अहो काय पोलिसांनी, मला वाटलं मंगल कार्यालयात लग्नच आहे कुणाचं, इतक्या पोलिसाच्या गाड्या तिथं. मग बापरे 500 तरी गाड्या असत्या ना पोलिसाच्या. मी म्हटलं कशासाठी हो हे? अहो म्हणले राजांची सभा आहे. काय ताकद असते महाराज, हो भयानक ताकद. मग तुम्हाला सांगतो, अहो त्या पोराने अशी सोन्याची एक मोहर गुंड केलेली ती, आणि तुम्हाला सांगतो त्या गोपनीत अशी ठेवली आणि त्या पोराने असा गुंडा मारला. जसा गुंडा सुटला तसा महाराज त्या ज्वारीच्याकडे एक म्हातारं ज्वारी बघायला आलं होतं. ते गुंडा जसा सुटला तसा त्या म्हाताऱ्याच्या पाठीत मारायचं होतं का काय बरं तुम्हाला दोघाला. ते म्हातारं हळूच तरी हाणायचं ना, लय रागा हाणलं बरं का. असा मारल्याबरोबर तर म्हातारं फाडकीने पुढं पडलं महाराज. आणि पुढं पडल्याबरोबर महाराज म्हाताऱ्याचा फेटा एकीकडं, चष्मा तिसरीकडं. म्हाताऱ्याचा चष्मा म्हणजे लय कलाकार, एकूण दोरी एकूण दांडी बरं का, बुटी एकीकडं. म्हातारा रडायला लागलं. कुणी मारलं, काय मारलं, कशामुळं मारलं, मी कोणाचं काय केलं तर. आणि मग तेवढ्यात म्हातारा म्हणलं काय बरं मारलं असं, लईच लागलं. म्हणून इकडं तिकडं म्हाताऱ्याने असं बघितलं की खाटकीने बरं का जावाई, ते म्हणजे आमचे बीडचे जावाईत ना ते, म्हणून विचारलं बरं का. असा गुंडा खाटकीन चमक्याने दिसला, पिवळा चमक. ते पिवळा दिसल्याबरोबर तर ते म्हाताऱ्याने असं हातात घेतला. आणि हातात घेतल्या म्हातारं सोनाराच्या दुकानात काम केलेलं म्हातारं होतं. त्या म्हाताऱ्याने असा जहलान म्हातारा म्हणला, हां 20 तोळ्याचं दिसतंय म्हणला. हे 20 गुणिले किती आता 70,
20 गुणिले 70 बरोबर 14 लाख होते का? किती होते तो? मला काय माहीत नाही हिशोब. किती होते ना अंदाजे? काय जे होते ते होते 14 लाख समजा. अहो रडणारं म्हातारं हसायला लागलं. काय म्हणला देव बी देतोय तर म्हणला हानू द्यायला लागला वा देव. ठोका टाकला आणि दिलं म्हणला देव. आणि मग म्हाताऱ्याने असं बघितलं. म्हातारे असं बघत आहेत बघा. असं बघितलं तर म्हणला हां राजाचं पोरगं दिसतंय माळ्याव. ते म्हातारं काय म्हणलं माहिती का? झोपलेली मावशी जागीच झाली महाराज तानकिरी बरं का. माझं ध्यान आहे ना ठेवले पोरा खाली बस. हा ग तसं ओ पोरा अरे मार 5-50. काय म्हणलं म्हातारा आता? मार 5-50. अरे म्हाताऱ्या एका टप्पूस मारायला लागला होतास ना आणि 5-50 मागतो. ते म्हणला महाराज अहो लागतं एका ठोक्याला. एक दणका लागवतो पण 14 लाखाचा दणका आहे ना. तुम्हाला किती कीर्तन करावं लागते. तसं महाराज म्हणले जन्म घेताना थोडंसं दुःख आहे पण पुन्हा हा भजन कीर्तनाचा आनंद आहे. म्हणून घेहीन मी जन्म या घेहीन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधाव. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया. दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जे वाजवा बजाओ बजाओ.
गच्च पकड़ा थोड़ा बिना हुआ हा घेतला त्यांचं चालू आहे ना बंद करा बंद करू का इथं आहे का थांबा की एवढी पब्लिक उद्या व्हिडिओ शूटिंग आहे का फोटो आहे व्हिडिओ शूटिंग आहे आता ही नामाच्या गजरवर येणार का ए यार मोबाईल पडला फोन कर लवकर फोन लाव हात करा विचार बदलण्याच्या आधी फोन करा हात करा अहो चालू आहे हो व्हिडिओ शूटिंग आहे नामाचा गजर आहे बंद करू चला हात आवडलाय चला खेळा खेळा थोडा अजून
सरकायचं. तुम्ही फिरलो का कोण येत नाही. बघा किती भारी आहे.